नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, आपले स्वागत करीत आहे. आपण सर्व BA भाग 2 मधील विद्यार्थी सेमिस्टर 3 चा भूगोल पेपर नंबर 4 चा अभ्यास करीत आहोत. या पेपरचं नाव आहे मित्रांनो साधन संपत्ती भूगोल. आणि यामध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी, मेजर रिसोर्सेस, सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट, प्रॅक्टिकल, थेअरी ओनली या 4 चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी, साधन संपत्ती भूगोलाची ओळख या पहिल्या चॅप्टरचे आपण ओळख किंवा अभ्यास करून घेतलेला आहे. यानंतर आपण मेजर रिसोर्सेस म्हणजे प्रमुख साधन संपत्ती किंवा महत्त्वाच्या साधन संपत्ती या चॅप्टरच्या अभ्यासाला आपण मित्रांनो सुरुवात केलेली आहे. या चॅप्टरमध्ये आपण वॉटर रिसोर्सेस, फॉरेस्ट रिसोर्सेस, एनर्जी रिसोर्सेस, ह्यूमन रिसोर्सेस यांच्या संबंधी डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम्स आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच मराठीमध्ये आपण जलसाधन संपत्ती, वनसाधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती व मानवी साधन संपत्ती या 4 प्रमुख साधन संपत्तीचे वितरण, उपयोजन व समस्या आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहेत. यामध्ये आपण प्रमुख या 4 साधन संपत्तीमध्ये आपण प्रथम जल साधन संपत्ती चा अभ्यास आपण करणार आहोत. जल साधन संपत्तीचा अभ्यास करत असताना मित्रांनो आपण जल साधन संपत्तीचे महत्त्व पाहिले. या ठिकाणी जे आपण महत्त्व अभ्यासले हे अत्यंत सीमित महत्त्व आहे. आपण पुढे उपयोजनाच्या वेळेस आणखीन याचं महत्त्व किंवा उपयोग जाणून घेऊ. आणि पाण्यावरती जे काही रिसर्च म्हणूया, संशोधन म्हणूया झालेले आहेत, या संदर्भातील आरोग्याशी संबंधित असणारी काही संशोधनं आहेत, याचाही आपण विचार किंवा अभ्यास करू. या जलसाधन संपत्तीचे महत्त्व आपण अभ्यासल्यानंतर मित्रांनो आपण जलसाधन संपत्तीचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. आपण या जलसाधन संपत्तीच्या प्रकारामध्ये प्रमुख 2 प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये पृष्ठीय जलसाधन संपत्ती व भूजल साधन संपत्ती या दोन्ही साधन संपत्तीचा मित्रांनो जलचक्राशी संबंध आहे. आणि जलचक्र म्हणजे काय हे आपल्या सर्वांना निश्चितपणे परिचित झालेलं आहे.
कारण आपण भूगोल विषयाचे अभ्यासक आहोत आणि आपल्याला या संदर्भात वारंवार आपण माहिती किंवा अभ्यास केलेला आहे. आणि जलचक्रामध्ये आपण पाहतो की पाणी, भूपृष्ठावरचं पाणी, हे पाणी कसं सूर्यकिरणांच्या मुळे या पाण्याची वाफ होते आणि या पाण्याच्या वाफेचं म्हणजे जलरूप पाणी वायुरूप बनतं. आणि मित्रांनो, या वायुरूप पाणी किंवा हे बाष्पयुक्त हवा या वातावरणामध्ये वर 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 गेल्यानंतर जसजसं समुद्रसपाटीपासून आपण अधिक उंचावर जाऊ तसतसं मित्रांनो आपल्याला तापमानात घट झालेली पाहायला मिळते. आणि मग या बाष्पयुक्त हवा जेव्हा वर जाते तेव्हा त्या ठिकाणी तापमानात घट झाल्यामुळं या बाष्पयुक्त हवेचं सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झाल्यानंतर मित्रांनो वातावरणामध्ये आपण 3 घटक असतात हे अभ्यासलेलं आहे. त्याच्यामध्ये एक असतो वायू, दुसरा असतो बाष्प, तिसरा असतो धूलिकण. तर या बाष्पयुक्त हवेचं सांद्रीभवन होतं म्हणजेच वायुरूप असणारं जे काही जल आहे या जलाचं पुन्हा द्रव रूपात रूपांतर झालेलं आहे या सांद्रीभवन प्रक्रियेमध्ये. आणि त्यावेळेस वातावरणात हे जे काही सूक्ष्म जलकण आहेत, हे सूक्ष्म जलकण वातावरणात आणखीन एक घटक असतो वायू, बाष्प आणि धूलिकण. या धूलिकणाच्या साह्यानं किंवा धूलिकणामध्ये असलेल्या गुरुत्वाकर्षणामुळं त्यांच्याकडे खेचले जातात आणि त्या ठिकाणी जलबिंदू किंवा पाण्याचे थेंब आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात. आणि हेच ढग असतात. आणि मित्रांनो, जेव्हा हे जे काही जलकण आहेत हे 0.5 मिलीमीटरपेक्षा मोठे होतात तेव्हा ते या वातावरणामध्ये तरंगू शकत नाहीत. ते पृथ्वीच्या मुख्य गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात, त्यालाच आपण वृष्टी म्हणतो. आणि हे पाणी पुन्हा ओहोळ, ओढा, नाला, नदी, तळी, सरोवरे या प्रकारे अनेक ठिकाणी यांचं संचयन होतं आणि शेवटी नदीच्या रूपातून हे पाणी किंवा नदीच्या माध्यमातून हे पाणी समुद्राला जाऊन मिळतं. दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे हे सगळे पृष्ठीय जल साधन संपत्ती झाली मित्रांनो. हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या. ओहोळ, ओढा, नाला, नदी, सरोवर, तळी, महासागर हे सगळं पृष्ठीय जलसाधन संपत्ती झाली. अर्थात पुढे आपण आणखीन याच्याविषयी माहिती पाहू. आणि या दरम्यान मित्रांनो की हे जे काही पाणी आहे हे पाणी भूपृष्ठावरून वाहत असताना हे पाणी जमिनीमध्ये मुरतं, पर्क्युलेशन होतं. त्यालाच आपण भूजल साधन संपत्ती असं म्हणतो. म्हणजेच मित्रांनो की भूपृष्ठीय जी काही जलसाधन संपत्ती आहे व भूजल साधन संपत्ती आहे या दोन्ही साधन संपत्ती आपल्याला जलचक्राशी संबंधित असलेले आपल्याला पाहायला मिळतं किंवा आपल्या लक्षात येतं. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि यानंतर मग आपण एक एक मुद्दा जो आहे तो आपण पाहूया. भूपृष्ठीय जलसाधन संपत्ती. जलसाधन संपत्तीचा मित्रांनो हा महत्त्वाचा व प्रमुख प्रकार आहे. कारण
एकूण जर पाणी आपण पाहिलं तर सर्वात अधिक पर्सेंटेज म्हणा किंवा जलाशयाचा भाग म्हणा हा पृष्ठीय जलसाधन संपत्तीमध्ये येतो. याचं कारण की या भूपृष्ठीय जलसाधन संपत्तीमध्ये महासागराचा सुद्धा समावेश मित्रांनो होतो. आणि महासागराचं जे काही खारं पाणी आहे हे एकूण पाण्याच्या 97% आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इतर राहिलेलं जे काही पाणी आहे ते सुद्धा पृष्ठीय जलामध्येच येणार, जसं नदीचं, तळ्याचं, सरोवराचं पाणी याच प्रकारामध्ये मोडणार. आणि म्हणून हा जो काही प्रकार आहे जलसाधन संपत्तीचा हा महत्त्वाचा व प्रमुख प्रकार आहे. या साधन संपत्तीमध्ये निसर्गामध्ये आढळणाऱ्या जलचक्राद्वारा वृष्टीच्या स्वरूपात पाण्याचा पुरवठा होत असतो. आताच आपण या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. वृष्टीच्या स्वरूपात पडणारे पाणी जमिनीवरून वाहत नाले, ओढे, सरोवरे व नदी यांच्या स्वरूपात आढळते. नद्यावर धरणे बांधून जलाशय निर्माण केले जातात. तसेच मित्रांनो कालवे काढले जातात. या सर्वांना भूपृष्ठीय जलसाधन संपत्ती असे म्हणतात. आणि मित्रांनो आपण जलचक्राची माहिती पाहत असताना मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की नद्या शेवटी समुद्र व महासागरांना जाऊन मिळतात. समुद्र व महासागर जरी खाऱ्या पाण्याचे स्रोत असले तरी ते पृष्ठीय जलसाधन संपत्तीच आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काही पाणी पृथ्वीच्या अतिशय शीत असणाऱ्या ध्रुवीय प्रदेशामध्ये घन स्वरूपात म्हणजेच गोठलेल्या स्वरूपात आपल्याला आढळते. यालाच आपण बर्फ किंवा बर्फाच्छादित प्रदेश असंही म्हणतो. आणि हे सुद्धा पाणी जे ध्रुवीय भागामध्ये बर्फाच्छादित स्वरूपात असलेलं पाणी आहे किंवा घन स्वरूपात असलेलं पाणी आहे हे सुद्धा मित्रांनो भूपृष्ठीय जलमध्येच येतं. किंबहुना आपण पाहतो की अधिक उंच असणारी जी काही पर्वतीय शिखरं आहेत या पर्वतीय शिखरांच्या वरती आपण बघतो की आईस कॅप धारण केलेले आहेत. आईस कॅप म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की त्यांची जी काही शिखरं आहेत ही शिखरं हिमानं आच्छादलेली आहेत किंवा बर्फानं आच्छादलेली आहेत. आणि ही शिखरं सुद्धा भूपृष्ठीय जलसाधन संपत्तीचाच मित्रांनो भाग आहे असं आपण या ठिकाणी म्हटलं पाहिजे किंवा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण सुरुवातीलाच भूपृष्ठीय जलसाधन संपत्तीच्या संदर्भात म्हणालो की हा महत्त्वाचा व प्रमुख प्रकार आहे, कारण जास्तीत जास्त पाणी याच प्रकारामध्ये मोडतं पर्सेंटेजमध्ये किंवा आपण शेकडेवारीमध्ये जर आपण विचार केला तर भूपृष्ठीय जल साधन संपत्ती पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आणि त्यानंतरचा जो प्रकार येतो मित्रांनो तो आहे भूजल साधन संपत्ती. हा जो काही भूजल साधन संपत्ती प्रकार आहे मित्रांनो, भूजल साधन संपत्ती हा जलसाधन संपत्तीचा दुसरा प्रकार आहे. पृथ्वीच्या गर्भात म्हणजेच भूगर्भात असणाऱ्या जलसाठ्यास भूजल असे म्हणतात. यामध्ये मित्रांनो आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे की जलचक्राच्या स्वरूपात हे जे काही पाणी आहे हे पाणी वायुरूप बनतं आणि नंतर वृष्टीच्या स्वरूपात ते पुन्हा भूपृष्ठावरती येतं. आणि भूपृष्ठावरून हे पाणी जेव्हा वृष्टी होत असते तेव्हा भूपृष्ठावरती गवत असतात, वृक्ष असतात. यामुळं याचबरोबर की कृत्रिमरित्या पाणी अडवलेलं असतं, ज्याला पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवलेलं असतं जलसिंचन सुविधासाठी. या सर्व गोष्टींच्यामुळं काय होतं की जमिनीमध्ये पाणी मुरू लागतं.
यासाठी मित्रांनो विशेषतः की मातीमध्ये हे पाणी मुरतं आणि त्यानंतर सच्छिद्र खडकामध्ये सुद्धा हे पाणी मुरत राहतं आणि त्याच्या खाली म्हणजे मृदा, सच्छिद्र खडक आणि त्याच्या खाली असच्छिद्र खडक. सच्छिद्र खडक म्हणजे सच्छिद्र, याचा अर्थच आहे की ज्या खडकांना छिद्र आहेत असा खडक. आणि मित्रांनो या खडकामधून पाणी काय होतं, पाझरतं, जिरपतं, मुरतं. म्हणजे मातीमधून आणि सच्छिद्र खडकामध्ये मुरत खाली 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 जातं. कुठपर्यंत खाली जातं की अंतर्गत भागात असच्छिद्र खडक म्हणजे ज्या खडकांना छिद्र नाही आहेत अशा खडकापर्यंत हे पाणी जातं आणि त्या खडकावरती हे पाणी साचलं जातं. यालाच आपण भूजल साधन संपत्ती असं म्हणतो. आणि मित्रांनो हे जे काही पाणी आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारं हे गोड्या पाण्याच्या स्वरूपात हे पाणी असतं, हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पर्जन्याच्या काळामध्ये हे जे काही पाणी आहे या भूजल पाण्याची जी काही पातळी आहे ती उंचावते. कारण सततचा पडणारा पाऊस आणि मुरणारं पाणी यामुळं हे भूजल पाण्याची पातळी वाढत जाते. याशिवाय या पर्जन्याच्या काळामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये भूजल पाण्याचा जी काही उपसा आहे तो उपसा मोठ्या प्रमाणात होत नसतो आणि म्हणून आपल्याला पर्जन्य कालावधीमध्ये भूजल पाण्याची पातळी उंचावलेली पाहायला मिळते. आणि जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा इतर ऋतूमध्ये हिवाळा किंवा उन्हाळा ऋतूमध्ये काही शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत अशा ठिकाणचे शेतकरी विहिरी, कूपनलिका याद्वारा हे भूजल पाण्याचा उपसा करतात आणि आपल्या शेतीला पाणी पुरवठा करताना आपल्याला आढळतात. आणि मग या काळामध्ये पुन्हा हे जी काही भूजल पातळी वाढलेली होती ती हळूहळू खाली जायला लागते. मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं असं की जे काही ओसाड भाग आहे किंवा कमी पर्जन्याचा भाग आहे या कमी पर्जन्याच्या भागामध्ये भूजल पाण्याची जी काही पातळी आहे ही अत्यंत खालावलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला उदाहरण सुद्धा मित्रांनो देता येईल की आपण जतच्या वाळवंटी भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपण बघतो किंवा आटपाडी, जत या दुष्काळी भागामध्ये, वाळवंटी म्हणण्यापेक्षा आपण दुष्काळी भाग म्हणू, या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी खूप खोलवरती कूपनलिका ज्याला तुम्ही बोर म्हणता हे घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याद्वारा या भूजल पाण्याचा उपसा होतो आणि मग तिथली जी काही पाण्याची पातळी आहे हे दिवसेंदिवस खाली जाते असं आपल्याला चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे जलसाधन संपत्तीचे हे जे काही दोन प्रकार आहेत यांची यावरती आपण भाष्य किंवा चर्चा केलेली आहे. यानंतर मित्रांनो जलसाधन संपत्तीचे वितरण आपल्याला अभ्यासायचं आहे. हे वितरण अभ्यासताना आपल्याला काही गोष्टी मी वारंवार सुरुवातीपासून या चॅप्टरलाच्या वेळेस आपण पाहिलेल्या आहेत, तरी सुद्धा ओघानं आपल्याला पुन्हा काही गोष्टी वरती भाष्य करावं लागत आहे. उदाहरणार्थ पहा, पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 71% क्षेत्रफळावरती पाणी साठा आहे, तर 29% भूभाग हा पाण्याशिवाय आहे किंवा त्याला आपण जमीन म्हणतो किंवा खुली जमीन असं म्हणतो. तर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे, म्हणजे की जलव्याप्त भूमी असं त्याला आपण म्हणू शकतो पहा. आणि 29% ही खुली भूमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे वारंवार आपण पाहिलेलं आहे. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात हे पाणी मित्रांनो उपलब्ध असल्यामुळंच याला आपण काय म्हणतो की या पृथ्वीला आपण काय म्हणतो, जलग्रह असं आपण म्हणतो. आणि हे पाणी या जलग्रहावरती द्रव स्वरूपात, घन स्वरूपात आणि वायू स्वरूपात उपलब्ध आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे किंवा आपल्याला अभ्यासातून समजलेलं आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो की द्रव स्वरूपातलं पाणी म्हणजे नद्यामधील पाणी, समुद्रामधील पाणी हे पाणी आहे. तर वायू स्वरूपातील पाणी म्हणजे बाष्पाच्या स्वरूपात वातावरणात जे पाणी आहे त्याला वायू स्वरूपातील पाणी असं म्हणतात.
तर घन स्वरूपातील पाणी म्हणजे जे काही बर्फाच्या स्वरूपात पाणी आहे त्याला घन स्वरूपातील पाणी असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो पहा। आणि पृथ्वीवर पाण्याचे जे काही वितरण आहे मित्रांनो हे कसं आहे, असमान आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। या एकूण पाण्याच्या जवळजवळ पहा 99.99% पाणी मानव सहज वापरू शकत नाही। अगदी थोडं पाणी म्हणजे आपण जर बोलायचं झालं, आकडेवारीत बोलायचं झालं तर फक्त 0.003% पाणी मानव सहज वापरू शकतो आणि हे पाणी गोड पाणी तो वापरतो। पृथ्वीवरती बाकीचं जे काही पाणी आहे ते सहज प्रकारे वापरता येत नाही। म्हणजे असं पहा की 97% पाणी आपण इथं चार्टमध्ये आपल्याला दिसतंय की 97% पाणी कसं आहे, खारं पाणी आहे। एकूण जी काही जलाशयाच्या आपल्याला जर पाहिलं तर आपण 97% पाणी हे खारं पाणी आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आहे। विस्तृत अशा भूमीवरती ते पाणी पसरलेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आणि मग त्या खाऱ्या पाण्याचा वापर मानव करू शकत नाही। आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गोठलेल्या स्वरूपातलं पाणी, ते आहे 2.15% पाणी टक्केवारीमध्ये बोलायचं झालं तर। आणि मग आपण बघतो की जवळजवळ आपण 99.35% इतकं पाणी मानव वापरू शकत नाही असं आपण म्हणू शकतो। आणि मग राहिलेल्या 0.65% जे काही पाणी आहे हे मित्रांनो मानव यातील सुद्धा सर्व पाणी जे आहे हे मानव वापरू शकत नाही। या संदर्भात आपण पुढेही चार्ट बघणार आहोत, परंतु का वापरू शकत नाही हे आता तुम्हाला या ठिकाणी जिज्ञासा तुमची निर्माण झालेली असल्यामुळं मी तुम्हाला सांगतो की काही भूगर्भात अत्यंत खोलवरती जे काही पाणी आहे ते पाणी सहजासहजी मानवाला वापरात येत नाही। याशिवाय बाष्पाच्या स्वरूपात ही पाणी असतं, गोड पाणी, आणि ते पाणी माणूस सहज वापरू शकत नाही। याचबरोबर पहा की आपण पाहतो की आर्द्रतेच्या स्वरूपात म्हणजेच अर्थात ते बाष्पाच्या स्वरूपात ही पाणी आपल्याला पाहायला मिळतं पहा। हे सर्व पाणी जे आहे अर्थात ही कुठली आर्द्रता, दोन आर्द्रता असतात, एक वातावरणातील आर्द्रता आणि एक मृदेमधील आर्द्रता। तर मृदेमधील जी काही आर्द्रता आहे त्या आर्द्रतेच्या स्वरूपातील पाणी माणूस सहजासहजी वापरू शकत नाही। किंवा आपण बाष्पातील जी काही आर्द्रता आहे त्या किंवा वातावरणातील जी काही बाष्प आहे त्यालाही आर्द्रता म्हणतो, तेही आपण सहजासहजी आपल्या इच्छेनुसार आपण वापरू शकत नाही। अशा प्रकारे आपण बरंच पाणी वापरू शकत नाही, म्हणजे खारं पाणी वापरू शकत नाही, बर्फातलं पाणी वापरू शकत नाही, खूप खोलवरचं जे काही भूगर्भातलं पाणी आहे ते आपण वापरू शकत नाही, किंवा वातावरणातल्या आर्द्रतेच्या स्वरूपात असणारं जे काही बाष्पयुक्त पाणी आहे ते आपण वापरू शकत नाही मित्रांनो। त्याचबरोबर मातीतले आर्द्रतायुक्त पाणी आहे ते आपण वापरू शकत नाही। असं जर आपण विचार केला तर मग आपण किती पाणी वापरू शकतो माणूस, फक्त 0.003% इतकंच पाणी माणूस वापरू शकतो, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। यानंतर आपण या चार्टकडे अधिक सखोलपणे पाहूया किंवा याचं वाचन करूया। या चार्टमध्ये 3 असे उभे कॉलम आहेत, त्यावरती पहिला जो काही कॉलम आहे त्या कॉलमचं नाव आहे पृथ्वीवरील पाण्याचे वितरण, दुसऱ्या कॉलमचं नाव आहे पाणी साठा घन किलोमीटरमध्ये, आणि तिसरा जो काही कॉलम आहे तो शेकडा प्रमाण किंवा टक्केवारी। यामध्ये आपण पृथ्वीवरील पाण्याचे वितरण आपण बघूया। पहिला जो प्रकार आहे ते वितरणाचा की महासागर व क्षारयुक्त तळी अशा स्वरूपात जी काही पृथ्वीवरती पाणी आहे मित्रांनो, याचा साठा किती आहे हे आपण पाहिलं तर आपण अचंबित होऊन जाऊ, इतका हा प्रचंड असणारा साठा आहे। तो आहे मित्रांनो 1,32,00,00,000 घन किलोमीटर, इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात हा खाऱ्या पाण्याचा साठा आहे। आणि याचं पर्सेंटेजमध्ये जर आपण आकडा पाहिला हा
तर तो आकडा आहे मित्रांनो 97.20% इतका हा आकडा येतो पहा. यानंतर मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकारचं नाव आहे गोठलेले किंवा हिमाच्छादित किंवा हिमनद्याच्या स्वरूपातील पाणी. हे जे काही पाणी आहे मित्रांनो, हे पाणी किती आहे मोठ्या प्रमाणात हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 2,90,00,000 2,90,00,000 घन किलोमीटर इतका मोठ्या प्रमाणात हा बर्फाच्छादित पाणी सुद्धा उपलब्ध आहे पहा. आणि हे पर्सेंटेजमध्ये 2.15% इतकं पाणी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि यानंतर जे काही आपला प्रकार आहे की यातील तिसरा प्रकार ताजे पाणी किंवा पिण्यायोग्य पाणी किंवा गोडे पाणी जे मानव वापरतो ते पाणी. हे या पाण्याचा जो काही जलाशयाचा भाग आहे हा मित्रांनो आपण जर बघितलं तर तो आहे आपण 85,06,000 घन किलोमीटर असा हा जलाशयाचा साठा आहे. हा साठा सुद्धा आपल्याला कमी वाटत असला कारण याचं पर्सेंटेज आहे 0.65%, तरी सुद्धा तो पुष्कळ मोठ्या प्रमाणात हा साठा आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकूण जर आपण पाहिलं तर पृथ्वीचं जे काही भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठाच्या आपण 1,35,75,06,000 घन किलोमीटर इतका जलाशयाचा एकूण साठा आहे. तो साठा म्हणजे आपल्याला पर्सेंटेजमध्ये 100% साठा होय असं या ठिकाणी म्हणता येतं पहा. हे या चार्टच्या संदर्भात आपल्याला सांगता येतं. हे पाणी खारे, यातील बरंचसं पाणी मित्रांनो खारे असल्यामुळं मानवाला याचा वापर पिण्यासाठी किंवा शेतीसाठी होत नाही. एकूण पाण्याच्या म्हणजे 97% पाणी हे खारं आहे आणि त्याचा वापर मानव शेतीसाठी किंवा पिण्यासाठी करू शकत नाही. तर एकूण पाण्याच्या 2.15% पाणी हे बर्फाच्छादित आहे आणि हिम नद्यांच्या स्वरूपात आहे. याचाही वापर मानवाला करता येत नाही हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आणि फक्त मित्रांनो पृथ्वीवरील 0.65% पाणी म्हणजेच आपण पाहिलं की 85,06,000 घन किलोमीटर पाण्याचा वापर मानव पिण्यासाठी, कृषीसाठी किंवा इतर कामासाठी म्हणजे औद्योगिक गोष्टीसाठी किंवा इतर त्याचे जे काही नागरीकरण असेल किंवा मानवी नित्य दैनंदिन जीवन व्यतीत करण्यासाठी असेल या पाण्याचा तो वापर करू शकतो. आणि हे पाणी काही प्रमाणात वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात आहे. म्हणजे गोड्या पाण्यातील जे काही पाणी जे आहे ते बाष्पाच्या स्वरूपात आहे, तर काही पाणी हे मित्रांनो मृदेच्या स्वरूपात आपल्याला असलेलं आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी हे सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी हा भाग आलेला आहे म्हणून आपण याच्यावरती भाष्य करीत असलो तरी सुद्धा प्रत्यक्ष आपल्याला जे काही पाणी वापरासाठी आहे हे अत्यंत कमी वापरासाठी आहे असं आपण म्हणू शकतो पहा. तर मानव 0.32% म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो की 41,87,569 घन किलोमीटर इतकं पाणी सहज गोड पाणी माणूस वापरू शकतो. म्हणजे एकूण जे काही गोड पाणी आहे त्या सहज पाणी वापराचा जो काही प्रमाण आहे हे अत्यंत कमी आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे पाणी जे आहे मित्रांनो हे नद्या, तळी, सरोवरे किंवा उच्च भूगर्भ पातळीमध्ये आढळतं. परंतु यातील बरेचसेच पाणी मिळवण्यासाठी भरपूर असा खर्च करावा लागतो. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे जे काही गोडं पाणी आहे या गोड्या पाण्याचं वितरण आता आपण पाहणार आहोत. हे गोड्या पाण्याचं वितरण कसं आहे यासाठी सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती 3 उभे कॉलम दिसत आहेत. गोड्या पाण्याचे किंवा ताज्या पाण्याचे वितरण असा एक कॉलम आहे. दुसरा आहे साठा घन किलोमीटरमध्ये. तिसरा आहे शेकडा प्रमाण पर्सेंटेजमध्ये. म्हणजे मित्रांनो आता जी काही
0.65% पाणी गोड पाणी आहे, त्याला आपण 100% मानलं. किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की 85,06,000 घन किलोमीटर हे जे काही एकूण गोड पाणी आहे, या एकूण गोड्या पाण्यामध्ये पाण्याचं कशा प्रकारचं वितरण झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. यामध्ये पहा, भूगर्भातील पाणी जे आहे हे 6 किलोमीटरपेक्षा अधिक खोलवरचं जे काही पाणी आहे त्याचा मित्रांनो जो काही साठा आहे तो साठा किती आहे या ठिकाणी लक्षात घ्या. 41,48,367 घन किलोमीटर, म्हणजेच हे शेकडा प्रमाण आहे 48.77%. तर भूगर्भातील पाणी जे पाणी 8 किलोमीटर खोलीपर्यंत आहे, म्हणजे पहिला जे काही आपण प्रकार पाहिला हे 8 किलोमीटरपेक्षा अधिक खोलीवरचा, आणि दुसरा जो प्रकार यातला पाहतोय की 8 किलोमीटर खोलीपर्यंतचं जे काही पाणी आहे त्याचं जे काही साठा आहे पाणी किती आहे ते सुद्धा वरच्या प्रमाणात इतकं सेम आहे. पहा, 41,48,376 घन किलोमीटर इतकाच हा आकडा आहे, आणि पर्सेंटेज सुद्धा तेवढंच येणार आहे, 48.77% हा जलाशयाचा भाग आहे. आणि त्यानंतर वातावरणातील बाष्पाच्या स्वरूपात जे काही पाणी आहे हे 13,610 घन किलोमीटर इथं पाणी आहे, म्हणजे 0.16% पर्सेंटेजमध्ये बोलायचं झालं तर. आणि मातीतील आर्द्रतेच्या स्वरूपात जे काही मित्रांनो पाण्याचा साठा आहे तो आहे, पहा की या ठिकाणी आपल्याला सांगता येतो 68,048 घन किलोमीटर, म्हणजे याचं प्रमाण आहे 0.80 इतकं याचं प्रमाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, आणि यानंतर जे काही आपण पाहणार आहोत नद्या, तळी व प्रवाह यामध्ये जे काही पाण्याचं जे काही प्रमाण आहे किंवा साठा आहे हा घन किलोमीटर मधला, हा मित्रांनो किती आहे पहा की 1,27,590 1,27,590 घन किलोमीटर इतका हा पाण्याचा साठा असून त्याचं प्रमाण आहे 1.5% हे प्रमाण आहे. यावरून आपण पाहिलं की अगोदरही सुरुवातीला सांगितलेलं आहे की एकूण गोड्या पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे मानवाच्या वापरात येत नाही हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यातलं अत्यंत अल्प पाणी आपण वापरतो, आणि तरीसुद्धा हे अल्प पाणी अत्यंत पुष्कळ असतं. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईन की अनेक नद्या आपण पाहतो, अनेक तळे, अनेक प्रवाह ज्याच्यामध्ये ओहळ, ओढे, नाले, नदी असं जे काही पाणी आहे हे पाणी मित्रांनो किती आहे 1,27,590 घन किलोमीटर इतका आहे. पर्सेंटेजमध्ये गोड्या पाण्याच्या पर्सेंटेजमध्ये आपण जर बघितलं तर 1.15% एकूण गोड्या पाण्याच्या प्रमाणात हे नदी, नाले, तळी आणि प्रवाहामध्ये पाणी आहे. पहा, मग हे पाणी किती आहे हे लक्षात येण्यासाठी सांगतो की जेव्हा आपल्याला पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो तेव्हा एका नदीच्या पात्रासमोर आपण उभा राहतो आणि अब करतो, पाणीच पाणी किंवा असं आपण म्हणतो, आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात हे पाणी मग असू शकतं ह्या सर्व नद्यांच्या मध्ये किंवा तळ्यांच्या मध्ये किंवा नाले, प्रवाह, जे काही इतर प्रवाह आहेत या इतर प्रवाहामध्ये हे 1.5% पाणी सुद्धा किती प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल याची कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे पुष्कळ मोठ्या प्रमाणात पाणी आहे, तरी सुद्धा आपल्याला पाण्यासाठी काही लोकांना भटकावं लागतं, तर काही लोकांना पाणी असून सुद्धा ते पाणी पिण्यायोग्य आपण ठेवलेलं नसल्यामुळं, प्रदूषित झाल्यामुळं पाणी करावं लागतं. या सर्व गोष्टींच्या वरती सुद्धा आपण या प्रकरणामध्ये किंवा महत्त्वाची साधन संपत्ती म्हणून पाण्याच्या अभ्यासामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. परंतु या ठिकाणी वेळेच्या अभावी आपल्याला थांबावं लागतंय मित्रांनो, तेव्हा आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.